डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे। हा कार्यक्रम कशासाठी आहे आणि याचं पूर्ण मार्गदर्शन, संपूर्ण अभ्यासयुक्त मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे। त्यामुळे कोणीही जायची गडबड करू नका। एक थोड्याच वेळामध्ये सरांचं मार्गदर्शन होणार आहे। तत्पूर्वी आता सुरेखाताईंनी ज्या महिलांची नावं घेतली, हे पुरोगामी पाऊल ज्यांनी या अगोदरच उचललेलं आहे, अशा महिलांचा सन्मान करणं, सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। कारण त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, म्हणून अशा महिलांचा सन्मान आपण या ठिकाणी या ठिकाणी जे स्टेजवर बसलेले आहेत ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नाहीत, तर सर्व आयोजक आहेत आणि या आयोजकांच्या शुभ हस्ते आज आपण या महिला भगिनींचा सन्मान करणार आहे। मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी स्टेजवर पटकन यायचं आहे। त्याच्यामध्ये सौ सुनीताताई कुलकर्णी, ज्यांनी ननवरे ताईंना, सुरेखाताई ननवरे यांना पहिलं हळदी कुंकवाचं वाण घेतलं, अशा सुनीताताई कुलकर्णी यांना मी स्टेजवर आमंत्रित करते। त्यानंतर सौ लुमिताताई क्षीरसागर या वीरपत्नी आहेत, देशसेवेमध्ये त्यांचे पती रुजू आहेत। सौ सुमिताताई क्षीरसागर यांना मी स्टेजवर आमंत्रित करते। सौ योगिताताई निलाखे, सौ सुनीताताई हेगडे, सौ विद्याताई खरात, सौ निकिताताई गलांडे, सौ मयुरा पाटील, सौ मंगलताई ढोले, सौ सुनीताताई जगताप या सर्व स्त्रियांनी प्रथमतः हळदी कुंकवाचं वाण आपल्या या भगिनींना दिलेलं आहे, ज्यांचे पती त्यांना सोडून गेलेले आहेत। अशा सर्व महिला भगिनींचा पहिला सन्मान जर कोणी केला असेल तर या भगिनींनी केलेला आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण त्यांनी उचललेलं पाऊल अतिशय पुरोगामी आहे। त्यांचा सन्मान सौ मीरा म्हेत्रे यांना देखील मी स्टेजवर आमंत्रित करते। त्यांचा सन्मान स्टेजवर उपस्थित असलेल्या सर्व आयोजकांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा। मी आता नाव घेणार नाही, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। आपल्याला मुख्य मार्गदर्शन ऐकायचं आहे। या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आणि त्याची कारणमीमांसा या सर्वांवर प्रकाश टाकणार आहेत समाजभूषण डॉक्टर आजबे सर, आणि ते आपल्याला ऐकायचं आहे। मी सौ निर्मलाताई मखरे मॅडम यांना देखील मी स्टेजवर आमंत्रित करते। आपल्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी या स्त्रियांचा सन्मान व्हावा अशी मी विनंती करते। माजी नायब तहसीलदार या पदावर कार्यरत असणाऱ्या माजी तहसीलदार सौ मखरेताई यांच्या शुभ हस्ते देखील या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे। सर्व स्टेजवरील सर्व आयोजक महिला भगिनींना विनंती आहे या सर्व स्त्रियांचा सन्मान करावा। पहा, आत्ताच ननवरे त्यांनी सांगितलं की बदल हा पुरुषांमध्ये नाही तर स्त्रियांमध्ये झाला पाहिजे। म्हणूनच मी सर्व स्त्री भगिनींना विनंती करते की आपली साथ हवी आहे, आपली साथ हवी आहे। जिचा पती वारला आहे तिला हळदी कुंकू लावण्यासाठी, आपली साथ हवी आहे। जिचा पती वारला आहे तिला सौभाग्याचं वाण लुटण्यासाठी, आपली साथ हवी आहे। जिचा पती वारला आहे तिच्या नावापुढे कायमस्वरूपी सौभाग्यवती लिहिण्यासाठी, आणि आपली साथ हवी आहे। जिचा पती वारला आहे तिलाही एक माणूस म्हणून आनंदाने जगण्यासाठी, जगण्याचा हक्क देण्यासाठी आपल्या सर्व महिला भगिनींची साथ जर असेल तरच हे शक्य होऊ शकतं। कारण पुरुष बांधवांमध्ये एखाद्या पुरुषाचा पत्नी वारली तर कधीही म्हणत नाहीत की हा विदूर आहे तू या कार्यक्रमाला येऊ नको। कधीही आपल्या जन्मात कोणी कधी ऐकलं नसेल की हा विदूर आहे तू या कार्यक्रमाला येऊ नको। पण स्त्रिया मात्र कायमच बोलतात, आजही बोलल्या असतील, काहीही करतात। हे स्त्रियांसाठी योग्यच नाहीये असं आजही म्हणणार आहेत, इथून पुढेही म्हणणार आहेत। परंतु तुम्हा सर्वांना त्यांची मतं बदलायची आहेत, सत्य परिस्थिती तुम्हाला त्यांच्यासमोर मांडायची आहे आणि त्याच्यासाठी तुमची साथ आम्हाला आवश्यक आहे, साथ मोलाची आहे।
या ठिकाणी पत्रकार बंधूंनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मी पत्रकार बंधूंचा सन्मान करण्याची विनंती आयोजक अनपट सर आणि डॉक्टर आजबे सर यांना विनंती करते. यामध्ये श्री देवा राखुंडे यांना मी विनंती करते की स्टेजवर यावं. त्यानंतर श्रेयश नलवडे आपणास देखील विनंती स्टेजवर यावं. श्री आत्माराम पवार, श्री आरडे या सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपल्या मोलाचं सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभत आहे. यानंतर जे महत्वाचं आहे, आपण ज्याच्यासाठी आतुरतेने वाट बघत आहात असं व्याख्यान म्हणजेच मार्गदर्शन आपण ऐकणार आहात. मी विनंती करते सरांना की आपलं मार्गदर्शन सुरू करावं. माझं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी आपण स्टेजवर जे बोर्ड पाहतोय त्या बोर्डवरती जागर सौभाग्याचा हा शब्द ज्या भगिनींनी सुचवला त्या वाघमारे ताईंना पण एक ट्रॉफी द्यावी अशी विनंती करतो. त्याचबरोबर हे पाठीमागं जे इतकं सुंदर चित्र म्हणजे जागर सौभाग्याचा हा शब्द सुद्धा अजरामर होणार आहे. त्याचबरोबर जे चित्र काढलं ज्यांनी मला 10वी पर्यंत शिकवलं ते श्रीपूरहून खास इथं उपस्थित झालेले चित्रकलेचे शिक्षक आदरणीय गुरुवर्य भगत सर यांना मी विनंती करतो की या व्यासपीठावर येऊन आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. कारण ते चित्र जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आणि जोपर्यंत जागर सौभाग्याचा चालू आहे तोपर्यंत तेच चित्र कायमस्वरूपी व्यासपीठावर लावलं जाणार आहे. हा लोगो आपला होणार आहे आणि भरून घेतलेल्या फॉर्मवर सुद्धा हे चित्र असणार आहे. मी आदरणीय ताईंना विनंती करतो की ज्यांनी जागर सौभाग्याचा हा शब्द सुचवला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आदरणीय भगत सरांना विनंती करतोय की आपण या इथून मधून या, कारण त्यांना यायला जागा दे, थोडीशी जागा दे, थोडीशी यायला. सर या पटकन या. इथून खालून या, खालून या, खालूनच आहे सर, खालून या. या लोकांचा सन्मान करणं गरजेचं आहे कारण यांचं योगदान मोठं आहे. काय मी चित्र येतो ना फोटो चित्र आम्ही जाऊ रिक्षा वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम् अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हे सर्वप्रथम सर्वांना विनंती करतोय की ज्या उभ्या आहेत माझ्या भगिनी त्यांनी बसून घ्या, कारण मी निर्धार तुम्ही बराच वेळ बसलाय आणि तुम्हाला मुख्य प्रसाद या कार्यक्रमाचा काय आहे तो मी देणार आहे. जागर सौभाग्याचा या महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील पहिल्या सार्वजनिक आणि मंदिरामध्ये होत असलेल्या या उत्सवामध्ये खऱ्या अर्थानं माझं जे दैवत आहे ते या सर्व भगिनींच्या चरणावर शिरसाष्टांग दंडवत घेऊन कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आर्थिक स्वरूपामध्ये मदत केलेली आहे आणि सहभाग नोंदवलेला आहे त्या जिजाऊ फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय भाग्यश्रीताई, त्याचबरोबर मायाताई विंचू, आत्ताच गेलेल्या चित्राताई कोरटकर, लता दिदी कोरटकर, त्याचबरोबर उज्ज्वलाताई गायकवाड, मंगलाताई ढोले, अनुराधाताई गारटकर, भारतीताई, रंजनाताई देशपांडे, अनुराधाताई गायकवाड, सुनित्राताई जाधव, विजयाताई तोबरे, मखरे मॅडम आणि वीरपत्नी सुरेखाताई जाधव, त्याचबरोबर शोभाताई भरणे,
आणि उमाताई इंगवले, त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार म्हणून उपस्थित असणारे माझे बांधव श्रेयजी नलवडे, देवाजी राखुंडे, तात्यासाहेब पवार आणि प्रकाशजी आरडे, या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. कारण तुम्हा सर्वांना आणि आपल्या उद्देशाला हे जगाच्या पाठीवर घेऊन जात आहेत. त्यामुळे जोरदार टाळ्या एकदा या पत्रकार बांधवांसाठी वाजवा. जागर सौभाग्याच्या या कार्यक्रमाची गरज काय माझ्या माता भगिनींनो? याची गरज का भासली? एक वर्षातला हा जो पौष महिना आहे, हा पौष महिना सुवासिनींच्या उत्साहाचा आणि आनंदाचा महिना म्हणून समजला जातो. परंतु त्याचबरोबर जिचा पती गेलेला आहे, कोणत्याही कारणानं जाऊ द्या, तिच्यासाठी तो निश्चितपणे काळाकुट्ट महिना आणि अतिशय दुःखाचा महिना आहे. हे गेले 15 वर्ष मी तिच्या अश्रूनं पाहत आलेलो आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे धडपड अंतःकरणामध्ये निर्माण झालेली असताना मायाताईंनी खऱ्या अर्थानं याला वाचा फोडली आणि या कार्यक्रमाची संकल्पकच खऱ्या अर्थानं मायाताई आहे. जोरदार टाळ्या एकदा त्या माझ्या बहिणीसाठी वाजवा. पतंजली योग समितीच्या सर्व भगिनी गेले 15 दिवस राबतायत, घरोघरी फिरतायत. त्यांचं ऋण मी विसरू शकत नाही. आणि प्रत्येक व्यक्तीचं नाव घेण्यात वेळ जाण्यापेक्षा माझा मुख्य गाभा मला प्रसाद द्यायचा तो विसरून जाईल. माझ्या भगिनीनं एक विचार करा, हा प्रकार सुरू का झाला? या पौष महिन्यामध्ये आता माझ्या ननवरे ताईंना जे तिचं दुःख सांगितलं, मुख्य समारंभामध्ये तिला अपशकुनी पांढऱ्या पायाची अभागी समजण्याचा प्रकार सुरू कधी झाला? ऐका माझ्या भगिनीनं, इथं जे उपस्थित आहेत, ज्यांचं सौभाग्य म्हणून कुंकू लावतात, ज्यांचे पती हयात आहेत आणि जे पुरुष आहेत त्यांनी सुद्धा ऐका, हा कार्यक्रम फक्त माझ्या या भगिनींसाठी नाही, तर हा कार्यक्रम लहानपणापासून जन्मलेल्या प्रत्येक मुलीपासून मृत्यू पावेपर्यंतच्या प्रत्येक माझ्या भगिनीसाठी आहे. मग तिचा पती हयात असो अथवा नसो, हा एकट्यासाठी कार्यक्रम नाही. म्हणून तुम्हाला मला बोलायचंय, एक गोष्ट लक्षात ठेवा. याची सुरुवात कशी झाली ऐका, ऐतिहासिक रेफरन्स देतो तुम्हाला. चंद्रगुप्त मौर्य आणि गुप्त राजांचा जोपर्यंत काळ होता, तोपर्यंत आपल्या सगळ्याच जाती धर्मामध्ये आणि अखंड हिंदुस्थानमध्ये एखादीचा पती गेला, एखाद्याचा पती वनांतरी गेला, संन्यास घेतला, नपुसक निघाला किंवा त्यानं त्याच्या पत्नीला सोडून दिलं, तरी तिला पुनर्विवाहाचा अधिकार दिला होता. याचा ऐतिहासिक पुरावा माझ्याकडे, ज्याला कुणाला पाहिजे त्यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये 219 नंबर पानावर वाचून पहा. मग सुरुवात कुठे झाली? सुरुवात कुठे झाली ऐका. 400व्या शतकापर्यंत तुम्हाला सगळ्याला समानतेचा अधिकार होता. 400वं शतक संपल्यानंतर सरंजामशाही आणि जमीनदारी सुरू झाली आणि या जमीनदारीमध्ये एका एका व्यक्तीला 200-200, 300 एकर जमीन मिळू लागली. त्याच्याकडे काम करण्यासाठी गुलाम मिळू लागले आणि ज्या वेळेला ही जमीन 200-300 एकराच्या आसपास गेली, त्यावेळी तिचा पती जर गेला तर तिची इस्टेट आपल्या घरातच राहावी याच्यासाठी ही विकृती सुरू झालेली आहे. याला धर्माचा कोणताच आधार नाही आणि शास्त्राचाही आधार नाही. हेही तुम्हाला मी पुराव्यानं पुढे जाऊन सांगतो. कारण तुम्ही प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये आणि आपल्या समारंभामध्ये या आजबे डॉक्टरांचा शब्द बोलायचा आहे. याला पुरावा नाही, फक्त तिची इस्टेट वाचवण्यासाठी सुरू झालं. आणि मग तिला असा प्रकार सुरू झाला की कुठल्याही धर्मग्रंथामध्ये, मी आळंदीच्या अनेक प्रख्यात महाराजांशी बोललो, अनेक तत्वज्ञानांशी बोललो, गेले 15 दिवस मी संपूर्ण अभ्यासकांशी चर्चा करतोय आणि मी स्वतः ग्रंथ वाचलेले आहेत. माझ्या घरामध्ये 3.5 लाखाची ग्रंथ संपदा आहे. 1.5 वर्ष या ननवरेताईच्या एका शब्दासाठी मी अभ्यास करत राहिलो. तर मला जाणवतंय आणि मला जाणवलं की माझ्या माता भगिनींनो, पती गेल्यानंतर तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडा, जोडवी काढा, बांगड्या फोडा आणि तिचं कुंकू पुसा, असा उल्लेख आपल्या एकाही धर्मग्रंथामध्ये नाही. हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा आहे. 6 शास्त्र, 18 पुराण, वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, एकनाथी भागवत, तुकोबरायांची गाथा, निळोबरायांची गाथा, नाथ महाराजांची गाथा, नाथ महाराजांचं भारूड, या कशातही उल्लेख नाही की त्या स्त्रीच्या अंगावरचे अलंकार काढा आणि तिला गंगा भागीरथी असा शब्द लिहा. पुरावा देऊन सांगतो तुम्हाला, पुरावा देऊन. हे शब्द सुद्धा आम्ही लावले. तुकाराम महाराजांचा अभंग आहे,
तुका म्हणे गंगे अग्नीशी विटाळ लावी तो चांडाळ दुःख पावे. अरे गंगेला जर अपवित्र समजला तर त्याला चांडाळ म्हटलं तुकोबारायांनी. मग एखाद्या स्त्रीला गंगा भागीरथी शब्द नावा पुढे लिहून तिला अपवित्र अभागी आणि पांढऱ्या पायाची समजणं याच्यासारखं मोठं पाप नाही, दुसरं कुठलं पाप नाही. हा तुकोबारायांचा पुरावा, हे लक्षात ठेवा. हे तुकोबारायांची ग्वाही आहे आपल्याला. आणि दुसरा मुद्दा एक अजून तुम्हाला बोलून सांगतो की कुठल्याही धर्मग्रंथामध्ये जर हे विधी असते तर रामायणामध्ये ज्या वेळेला दशरथ महाराजांचं निधन झालं, प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचं निधन झालं, त्यावेळेला कैकेयी, कौसल्या, सुमित्रा यांच्या अंगावरले दागिने काढल्याचा उल्लेख रामायणामध्ये लिहिला गेला असता. वाल्मिकी रामायणामध्ये नाही, तुळशी रामायणामध्ये नाही, भावार्थ रामायण नाथ महाराजांनी लिहिलं त्यातही नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ऐका की त्याच वेळी कैकेयीच्या, सुमित्रेच्या आणि कौसल्या मातेच्या नावापुढे कुणीही गंगा भागीरथी शब्द कुठल्याच ग्रंथात लिहिला नाही. याचा अर्थ धर्मग्रंथामध्ये हे नव्हतं, हे आम्ही पुन्हा सुरू केलं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, कधीतरी विचार केला आम्ही, अरे सौभाग्यवती शब्द लावतो, त्या सौभाग्य शब्दाचा अर्थ पतीशी संबंधितच नाही. कुठल्या स्त्रीने कधी विचार केलाय का सौभाग्य शब्दाचा अर्थ काय? मी आज असं म्हणतो की सौभाग्य, जागर सौभाग्याचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या एवढ्या सगळ्या भगिनी व्यासपीठासहित उपस्थित झाल्या, हे माझ्या जीवनातलं सर्वोच्च सौभाग्य आहे असं जर मी म्हटलं. पतीचा संबंध आहे, अरे तू माझा मित्र आहे, हे माझं सौभाग्य आहे. मी कुणाच्या पोटी जन्माला आलो, त्या माझ्या आई वडिलांचं सौभाग्य आहे. अरे पतीशी याचा संबंधच नाही, तो आम्ही जोडला. आणि जर तसं असतं तर सीता मातेच्या नावापुढे कोणीतरी सौभाग्यवती शब्द लिहिला असता. दाखवून द्या रामायणामध्ये मला सौभाग्यवती सीता असा शब्द आहे का? दाखवून द्या मला महाभारतामध्ये सौभाग्यवती द्रौपदी शब्द आहे का? सौभाग्यवती इंदुमती शब्द आहे का? भागवतात पहा, 18 पुराणात पहा, कुठंच नाही. मग झालं काय? हे सुरुवात का झाली? सुरुवात अशी झाली की तिची इस्टेट आपल्या घरात राहावी म्हणून तिला घरात डांबली जावी, म्हणून तिच्या शरीरावरचे सगळे अलंकार काढले. स्त्री स्वभावता, लक्षात ठेवा माझ्या माता भगिनीनो, प्रत्येक स्त्रीला नटायला आवडतं हे विसरू नका. प्रत्येक स्त्रीला नटायला आवडतं. आणि कपाळाचं कुंकू किंवा गंध जर नसेल तर ते नटणं अर्धवट असतं. किती मोठा अन्याय शेकडो वर्ष आम्ही या लोकांवरती केला. अरे कीर्तनामध्ये, कथेमध्ये आम्ही ओरडू सांगतोय की गंध लावणं आध्यात्मिक पातळीवर किती उंचीचा आहे. गंध लावा, कशासाठी लावा? हिंदू संस्कृतीमध्ये तो लावला जावा याच्यासाठी मग अट्टहासाने आग्रह करतो. पण त्या स्त्रीच्या कपाळाचं ज्यावेळी पुसून टाकतो त्यावेळेला आम्ही किती घोर अन्याय आणि पाप करतो याचं भान समाजाला राहिलं नाही. लक्षात ठेवा, याचं भान राहिलं नाही. तिची इस्टेट लुटण्यासाठी तेवढा प्रकार केला. पुन्हा तिनं माणसातच जाऊ नये म्हणून तिला अपशकुनी, पांढऱ्या पायाची, अभागी असं समजायला लागले. एक लक्षात ठेवा, तुमच्या कपाळाला ज्यांच्या कुंकवाने इथं बसलेल्या, तुमच्यामध्ये 2 भूमिका आहेत. एक तुमच्यामध्ये आई आहे आणि दुसरी तुमच्यामध्ये बाई आहे. पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचा पती गेला त्या दिवशी नवऱ्याच्या चितेबरोबर तिच्यातली बाई जळून मेलेली आहे आणि उरलेली फक्त आई आहे. आणि आई सदा सर्व काळ त्रिभुवनामध्ये पूजनीय आहे. तिला अपशकुनी समजण्याचं पाप करू नका. आणि तेवढ्यावर नाही थांबला समाज, तेवढ्यावर नाही थांबला. तिनं संघटित होऊ नये, तिनं पुढे येऊन आपलं कर्तृत्व सिद्ध करू नये. नवरा गेल्यानंतर जसं माझ्या नवऱ्याताईने केलं असं करू नये म्हणून त्यावेळेला तिचे केस काढले गेले. नुसते केस नाही काढले तर तिला पांढरी साडी घातली गेली. आणि तिनं समाजातच येऊ नये, आणि आली तर सगळ्यांनी तिच्याकडे पाहून आट्या पाडाव्या इतकी तिला विकृत करून टाकली केवळ इस्टेटीसाठी. आणि हेही कमी पडलं म्हणून आमच्या सगळ्या पूर्वजांनी एक प्रकार दुसरा केला की नवऱ्याच्या चितेबरोबर तिला खलासच करून टाकली, जाळून टाकली. आणि त्याला सती हे नाव दिलं, इतकं गोड नाव दिलं. तुम्ही ऐका, भगवान शिवाच्या मंदिरात मी बोलतोय, भगवान शिवाच्या मंदिरात मी बोलतोय. खरी सती कशी आहे? खरी सती ऐकली तुम्ही? खरी सती अशी आहे की भगवान शिवाची पहिली पत्नी सती आहे, सती माता. आणि ज्या वेळेला दक्ष प्रजापती तिचे वडील, त्या वडिलांच्या यज्ञामध्ये भगवान शंकराचा अपमान झाला. आणि तो झालेला अपमान ज्या शरीराच्या कानानं ऐकला ते शरीरच मला ठेवायचं नाही म्हणून पतीच्या प्रेमात जिने यज्ञ कुंड्यात आपल्या जीवनाची आहुती दिली ती सती. परमार्थातली सती ती आहे.
तिचा शंकर पती असणारा देव कैलासावरती जिवंत आहे. ती पती बरोबर नाही गेली, पण आपल्या लोकांनी तिचं नाव उचललं आणि तिला सती म्हणून देव करून टाकलं. ढोल आणि हलग्या वाजवून ती ओरडत असली तरी बांबून तिला ढकलून जाळलं आणि 1829ला ती प्रथा बंद झाली. पण माझ्या माता भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तिला जाळून मारली जाते ना, ती एकदम मरत होती. पण आज आपण सतीची प्रथा जरी बंद केली असली तर सतीला जाळणं बंद केलेलं नाही. तिचा पदोपदी अपमान, तिला जिथं शक्य होईल तिथं त्रास देणं. आणि एवढंच नाही, नावा पुढे जर शब्द लिहिला गेला तसा तर ती एखाद्या दुकानात जाऊ द्या, एखाद्या ऑफिसमध्ये जाऊ द्या, बँकेत जाऊ द्या, सरकारी ऑफिसमध्ये जाऊ द्या, कुठेही गेली तरी तिच्या नावापुढे पतीनं हे लक्षात आलं तर 100% तिला त्रास दिल्याशिवाय पुढचा माणूस राहत नाही. हा प्रत्येक माझ्या बहिणीचा अनुभव आहे. आणि अशा 4,000 बहिणींचा भाऊ तुमच्या समोर हा आक्रोश जगाला सांगतोय. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला दिशा बदलायची. माझ्या व्याख्यानाचा मूळ गाभा आहे माझ्या माता भगिनींनो, ज्या कार्याला तुम्ही घाबरताय, जी कृती करायला तुम्ही घाबरताय, त्याचं धाडस तुमच्यामध्ये यावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. धाडस यावं. काय माझ्या माता भगिनींनो, धर्म आपला परिवर्तनशील आहे. आणि परिवर्तन होत गेलेलं आहे. आपल्या धर्मामध्ये पूर्वी मातृसत्ताक राज्य होतं. मातृसत्ताक असल्याचं पुरावे आपल्याला वाकाटकाच्या काळापासून मिळतात. म्हणजे मातेचंच नाव लावलं जात होतं. गौतमी पुत्र सातवाहन काळातला राजा आहे. त्यानं आईचं नाव अगोदर लावलं. गौतमी पुत्र सातकर्णी नाव आहे इतिहासामध्ये. आईचं नाव लावत होते, वडिलाचं नाव नाही. आणि तो बदल केला मी, पितृसत्ताक केलं. हा बदल झाला. दुसरा बदल, काही काळामध्ये आपल्याकडे बहुपत्नीत्व होतं. अनेक पत्न्या करता येत होत्या. तो बदल आम्ही केला. नंतर बहुपतित्व होतं. द्रौपदीला 5 पती होते. ते आपण बदल केला. आणि ज्या ज्या काळाला जो गरज वाटला तो बदल आपण केलेला आहे. आता ऐका, आपल्याला हा बदल करण्यासाठी एक पुरावा तुम्हाला देऊन सांगतो. जर कुणाला इथून पुढे जे पूर्ण महाराष्ट्रातून, भारतातून, या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून माझं व्याख्यान ऐकताय, त्या सर्व धर्म मार्तंडांना, पंडितांना आणि उपस्थित सर्वांना मी पायावर तुमच्या शिरसाष्टांग दंडवट घेऊन नम्रतापूर्वक माझ्या बहिणीसाठी एक दान मागतोय. माझ्या बांधवांनो, एक दान. ते दान कोणतं मागतोय ऐका. ते दान हे मागतोय मी की आजपासून माझ्या या प्रत्येक बहिणीला, या सगळ्याच माझ्या सुवासिनी असलेल्या बहिणीच्या बरोबरचा दर्जा मरेपर्यंत द्या, एवढं दान माझ्या पदरात टाका. आणि जर तुमच्यामध्ये तुम्हाला काही परमार्थातले पुरावे सापडले तर एक पुरावा देऊन तुम्हाला सांगतो. जी धर्माची बंधनं समाजाला घातक आहेत, जी धर्माची बंधनं राष्ट्रहिताच्या विरोधात आहेत, ती बंधनं तोडून टाकलेला सुद्धा आपला इतिहास आहे. छत्रपती शिवाजीराजांचे वडील राजे शहाजी ज्यावेळी गेल्याची बातमी राजगडावर मासाहेब जिजाऊंना कळाली, त्यावेळेस शहाजीराजांच्या पायातल्या जोड्यासह मासाहेब सती निघाल्या. त्यावेळेला सती जाणं हा धर्म होता. शिवाजीराजांनी आपल्या आईला सती जाण्यापासून रोखलं. धर्माचा नियम छत्रपती शिवाजीराजांनी मोडला. आणि याचा फायदा काय झाला ऐका. याचा फायदा काय झाला, ज्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेला जर हा नियम मोडला नसता तर वीरभद्रकाली ताराराणी यांना सती जावं लागलं असतं. जिनं आपला पती गेल्यानंतर ऐन तारुण्यामध्ये तलवार हातात घेऊन 5 लाखाच्या फौजेचा औरंगजेब कंगाल करून या महाराष्ट्राच्या भूमीत काढला आणि तुमच्या माझ्या कपाळीचा गंध आणि कुंकू सुरक्षित ठेवलं. हे धर्माने मारून टाकलं असतं. लक्षात ठेवा. शिवाजीराजांनी तो बदल केला म्हणून वीरभद्रकाली ताराराणी सती जाऊ शकल्या नाहीत. इतिहास घडला. दुसरा बदल, छत्रपती शिवाजीराजांच्या काळात हिंदू धर्मातनं दुसरीकडे जायला परवानगी आहे, पण दुसरीकडे गेला पुन्हा हिंदू करता येत नाही असा कायदा धर्माचा त्याही काळात होता, आजही आहे. तो कायदा छत्रपती शिवाजीराजांनी तो मोडला आणि आपले मेहुणे बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर पुन्हा मुस्लिम केलेले, हिंदू केले. हा इतिहास आहे. धर्माचा नियम मोडला शिवाजीराजांनी. आणि ज्या वेळेला पाकिस्तान मधल्या सगळ्या पंडितांना तलवारीच्या आणि बंदुकीच्या जोरावर
मुस्लिम केलं गेलं त्यावेळेला ते टाहो ओरडून सांगत होती ती पोरं की आम्हाला पुन्हा हिंदू करा, आम्हाला पुन्हा हिंदूमध्ये घ्या. त्यावेळी धर्म मार्तंडाने विरोध केला की तुम्हाला पुन्हा आमच्यामध्ये येता येणार नाही. परिणाम काय झाला? तीच मुलं अतिरेकी झाली आणि आपल्यावर गोळ्या झाडू लागली. हा आत्ताचा इतिहास आहे. तिसरा नियम छत्रपती शिवाजीराजांनी मोडला. तो नियम असा मोडला की नियम होता की समुद्र ओलांडू नये, समुद्र ओलांडू नये. छत्रपती शिवाजीराजांनी काळाची पावलं ओळखून भारताच्या नौदलाची स्थापना केली आणि बसनूर या कर्नाटकातल्या शहरावर स्वतः नावेतनं स्वारी केली. मी समुद्र ओलांडून दाखवतो आणि सुसज्ज असं भारताचं पहिलं नौदल या राजाने निर्माण केलं. परिणाम इंग्रजांना जोपर्यंत नौदल होतं तोपर्यंत येता आलं नाही. आणि ज्या वेळेला नानासाहेब पेशव्यांनी छत्रपती शिवाजीराजांचं हे आरमार बुडवलं त्याच्या दुसऱ्याच काळात लगेचच इंग्रज भारतात आले आणि 150 ते पावणे 200 वर्ष आम्ही इंग्रजांच्या गुलामीत गेलो. हा धर्माचा नियम पाळून झालेला उद्योग आहे. त्यामुळं चौथा एक कुलकर्णी अफजल खान फाडल्यानंतर ज्यावेळी शिवाजीराजांच्या अंगावर चाल करून आला त्यावेळी तलवारीचा वार आपल्या मस्तकावर घेतला. राजांनी जिरा टोपावर घेतला, जीव वाचवला आणि हात पकडला आणि सांगितलं, देवप्पा तुम्हाला मारू नये अशी धर्माची आज्ञा आहे, तुम्ही स्वतःचा हात आवरा. त्यावेळी मागं सरून पुढे ज्यावेळी त्यांनी तलवार मारायचा प्रयत्न केला त्यावेळी शिवाजीराजांनी आपल्या भवानी तलवारीच्या साह्यानं एका ठोक्यात त्याचे 2 तुकडे केले आणि धर्माचा नियम बदलला. म्हणून आज आपल्या मंदिरावर कळस आहे, आपल्या दारात तुळस आणि तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. हे विसरू नका. हे धर्माचे नियम बदलून हे केलेलं आहे. आणि आज तुमच्यासाठी हा भाऊ आणि माझ्या बरोबर काम करणारे सगळेच कामधेनू सेवा परिवार, पतंजली योग समिती आणि सगळे माझे बंधू हे सगळेच्या सगळे आज तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहेत. महाराष्ट्रात याच्या अगोदर अनेक प्रकार सुरू झालेले, अनेक ठिकाणी अशी हळदी कुंकू झालेली आहे, पण सार्वजनिकरित्या सर्वांना एकत्र करून भारताच्या भूमीमध्ये इंदापूरच्या ऐतिहासिक नगरीमध्ये आणि सिद्धेश्वराच्या साक्षीनं आज खऱ्या अर्थानं सौभाग्याचा जागर अख्ख्या भारताला इंदापूर समजावून सांगणार आहे. इंदापूर समजावून सांगणार आहे. लक्षात ठेवा, या इतिहासाच्या साक्षी आपण होत आहे. याच्यासारखं आपल्या जीवनातलं सौभाग्य नाही. आणि इथून पुढे माझी मागणी एकच आहे, आपण एवढ्यावर नाही थांबणार. या सगळ्या भगिनींची फॉर्म आम्ही भरून घेतलेली आहे. अनेक कंपन्या तुम्हाला रोजगार द्यायला तयार आहेत, परंतु आपण एकत्रित नसल्यामुळे ते दिलेले नाही. त्यांना रोजगाराच्या काही संधी उपलब्ध करून दिलेल्या जाणार आहेत. कामधेनू सेवा परिवाराच्या वतीने त्यांच्या मुलांचं शिक्षण आम्ही करतोय, दिवाळीची भाऊबीज करतोय, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. पण त्याचबरोबर यांना स्वयंरोजगार देण्याचा उपक्रम आपण यांच्या माध्यमातून राबवतोय. आणि दुसरी गोष्ट इथं जेवढे पुरुष बसलेले आहेत यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही माझ्या सगळ्या बहिणींनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला काय माहिती आहे आपण कधी जाणार आहे कोण? घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीचा चेहरा पहा, तिनं हळदी कुंकू लावलेली आणि नटलेला सुंदर तिचा फोटो पहा आणि स्वतः विचार करून पहा की मी मेल्यानंतर हे पुसलं गेलं, गळ्यातलं तोडलं तर माझी बायको कशी दिसेल. तिचं सौंदर्य, तिची आवड जर तशीच ठेवायची असेल तर भगवान शिवाच्या साक्षीनं आज आपण सगळेजण शपथ घेऊ. दुर्दैवानं माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या आधी जर झाला तर तुम्ही सगळ्यांनी हट्ट करून सांगा की डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीचं कुंकू पुसायचं नाही आणि त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडायचं नाही. तुम्ही सगळ्या बंड करून उभा राहा. जर शासनाचा कायदा व्हायच्यात वेळ आली तर आम्ही घरापासून सुरुवात करू. आम्ही आमच्या पत्नीचं पुसू देणार नाही दुर्दैवानं आम्ही गेलो तर. आणि तुम्ही माझ्या माता भगिनींनो, ज्या सुवासिनी आहेत त्यांना विनंती करतोय, जर आपल्या घरामध्ये अशी एखादी घटना घडली तर तुम्ही स्वतःहून आपल्याच भगिनीच्या कपाळीचं कुंकू आणि गळ्यातलं मंगळसूत्र तोडण्याचा अतिशय निर्दयी प्रकार अजिबात करू नका. समाज प्रबोधन करा. आतापर्यंत मी जवळजवळ 5 ते 7 ठिकाणी हा उपक्रम राबवला. 5-5 हजार माणसाच्या ठिकाणी माझा एक मित्र गेला होता ब्लड कॅन्सरनं आणि तो संघटनेचा राज्य पातळीचा अध्यक्ष होता. त्यामुळे त्याच्या अंत्यविधीला 5,000 लोक जमली होती आणि त्याची पत्नी ज्यावेळी अंत्यविधीचा त्याचा निघाला त्यावेळी माझ्याजवळ आली आणि मला सांगितलं की भाऊजी मला मंगळसूत्र तोडायचं नाही, मला बांगड्या फोडायच्या नाही, तुम्ही काय करायचं ते करा. 5,000 लोकांमध्ये मी ज्यावेळेला शेवटी श्रद्धांजली व्हायला माईक हातात घेतला त्यावेळी तो माईक हातात घेऊन मी सगळ्यांना आवाहन केलं
की तो तिच्या नावापुढं आयुष्यभर ती त्याचा शब्द लावते, त्याचा आडनाव लावते आणि तिच्या अंतःकरणामध्ये तो जर कायमचा जिवंत असेल तर तिच्या नावापुढचं ते नाव आपण खोडू शकत नाही. म्हणून तिच्या नावापुढचं सौभाग्यवती शब्द सुद्धा कायमच राखलं जावं. तिला हळदी कुंकू देण्यासाठी किंवा लावण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रोत्साहन द्यावं आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि पायातली जोडवी कोणीही तोडणार नाही, काढणार नाही. जर कुणाला काही शंका असेल तर तुमचा माणूस समोर उभा असतो डॉक्टर, त्याच्या समोर या आणि तुमच्या शंका सांगा, मी तुमच्या शंकांचं निरसन करेन. 5 मिनिट वेळ पाहिली, एक माणूस उठून उभा राहिला नाही आणि त्या माझ्या भगिनीचं मी ते सुरक्षित ठेवू शकलो. आता दुसरं उदाहरण ऐका. या समोर उभा आहेत ना आमच्या शेवाळेताई, यांच्या घरात त्यांच्या भाच्याचा 26-27व्या वर्षी निधन झालं. 20-22 वर्षाची त्या मुलाची बायको आणि ज्या वेळेला त्या 22 वर्षाच्या मुलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडायला बायका लागल्या त्यावेळी तिनं असं पकडून मोठमोठ्याने ओरडत होती, माझं मंगळसूत्र तोडू नका. तरी निर्दयी बायकांनी हिसकावून ते घेतलं. पायातली जोडवी काढताना तिचा आक्रोश कुणालाच ऐकायला आला नाही. पण ज्यावेळी हे ऐकलं त्यावेळेला माझं हृदय मात्र पिळवटून गेलं आणि ठरवलं हे जीवनच तुमच्यासाठी अर्पण करायचं आणि जोपर्यंत अधिकार मिळत नाही तोपर्यंत सरकार दरबाराशी भांडायचं आणि असा कायदा करायला भाग पाडायचं. इथून पुढे कुठलाही पुरुष गेला तर त्याच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढू नये, सौभाग्य अलंकार काढू नये, जोडवी तोडू नये, बांगड्या फोडू नये आणि हळदी कुंकू पुसू नये, असा कायदा करायला आपण सरकारला भाग पाडू. आणि जर कुठल्या गावामध्ये असा विकृत प्रकार पुन्हा झाला तर त्याला कायदेशीर शिक्षा व्हावी अशी तरतूद करू. दुसरी गोष्ट, स्त्रीच्या नावापुढं 2च शब्द असावे, लग्नापूर्वी कुमारिका आणि लग्नानंतर मरेपर्यंत पती हयात असो अथवा नसो सौभाग्यवती. अखंड सौभाग्यवतीचा अर्थ इंदापूर मधून आपण जगाला सांगू. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या पाठीमागे बसली आहे ना ती माझी सुरेखाताई जाधव, PSI असणार आपला पती, देशासाठी तिने अर्पण केला. तरी तिच्या गळ्यातलं, तिच्या कपाळाचं, तिच्या पायातलं हे सगळं समाजाने काढून घेतलं. अरे माझ्या बांधवांनो, जिच्या नवऱ्या पुढे शब्द लावतो आपण अमर शहीद जवान, आणि तशा अवस्थेत तसा शब्द लिहून सुद्धा आपण तिला पुन्हा गंगा भागीरथीने श्रीमती म्हणत असेल तर याच्यासारखा मोठा मूर्खपणा नाही. ती खऱ्या अर्थानं अखंड सौभाग्यवती आहे, कारण तिनं सौभाग्य देशाला अर्पण करून अमर तत्वाला पोहोचवलेलं आहे. त्यामुळे ती सौभाग्यवतीच आहे. तशी समोर बसलेली पण माझी सगळी बहीण सौभाग्यवती आहे, कारण पती जाण्यामध्ये तिचा काहीच दोष नाही आणि तुमचा पती हयात असण्यामध्ये तुमचं कोणतं कर्तृत्व नाही. तिची शिक्षा हिला देऊ नका हे मी तुम्हाला कळकळीने सांगतो. याच्या पुढे 2च शब्द राहतील. आणि दरवर्षी आता तुझ्या बसलेल्या माझ्या माता भगिनी आहेत, या सगळ्यांना आपण आता हळदी कुंकवाचं आणि चुड्याचं वाण वाटणार. ऐका जरा, हे शेवटची 2 मिनिटं नीट ऐका. कारण तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या कपाळाला कुंकू बघितलं, तुमच्या हातात हिरव्या बांगड्या आणि चुडे बघितले आणि जर तुम्हाला घरातली लोक त्रास द्यायला लागली तर तुम्हाला स्वातंत्र्य जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्रास सहन न करता वागावं. पण माझी इच्छा अशी आहे माझ्या माता भगिनींनो, जसं तुम्हाला आता नवरेताईंनी सांगितलं तर हे मंगळसूत्र जोडून आणि जर घरात कोणाला शंका असतील तर त्यांची समजूत काढावी. मला याच्यासाठी गरजेचं आहे आणि इथून पुढे ते लावलं जाणार नाही. पण त्यातूनही त्रास व्हायला लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत समाजाचे परिवर्तन होत नाही तोपर्यंत तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांचा मान राखून त्यांचा बदल होईपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीनं वागा. मी इथं बोलून तू हळदी कुंकू लावच असा हट्ट काही तुम्हाला कोणाला करणार नाही, लक्षात ठेवा. परंतु तुमच्या कुणाच्याच कपाळाचं कुंकू कधी पुसलंच जाऊ नये याच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी आयुष्यभर तुमच्यासाठी प्रामाणिकपणानं काम करेन हे वचन तुम्हाला या निमित्तानं देतो. दरवर्षी एक गोष्ट लक्षात ठेवा, दरवर्षी जागर सौभाग्याचा हा कार्यक्रम, उद्या रथसप्तमीला हा महिन्याचा उत्सवाचा कार्यक्रम संपतो, पण दरवर्षी आपण असा कार्यक्रम पौष महिना सुरू झाल्यानंतर मकर संक्रांतीच्या 2-3 दिवशी करणार आहोत, जेणेकरून पूर्ण महिनाभर प्रत्येक गावागावामध्ये या उपक्रमाला सगळ्यांनी साथ द्यावी आणि त्या पद्धतीचा उपक्रम सगळीकडे राबवला जावा. एक तुकोबारायांचा अभंग फक्त सांगतो.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देवाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. हे जर तुकोबारांनी धर्म सांगितला असता कोणता धर्म कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हीच देवपूजा आहे. त्यामुळे इथून पुढे कपाळाला गंध नसताना कुंकू नसताना गळ्यात मंगळसूत्र नसताना माझी भगिनी जर समोरून आली तर माझ्या माता भगिनीनो कपाळाला आट्या पाडू नका. माझ्या पुरुष बांधवांनो तिला अपशकुनी आणि पांढऱ्या पायाची समजू नका. तुमच्या कपाळाला आट्या पडू देऊ नका. उदाहरण देऊन सांगतो माझ्या घरच्या नव्या गाडीची पूजा ताई माझ्या घरात जिला मी सांभाळतो पती गेल्यानंतर तिच्या हस्ते मी माझ्या घरातल्या नव्या आणलेल्या गाडीची पूजा केली कारण तुझ्या आशीर्वादानं माझी भरभराट होणार आहे याच्यावर माझा विश्वास आहे. तूच माझी जिजाऊ आहे तूच माझी पुण्यश्लोक अहिल्या माता आहे आणि तूच माझी सावित्रीबाई आहे. या 3 प्रतिमांचंच पूजन का केलं एका वाक्यात सांगतो कारण या तिघींच्याही जीवनामध्ये वैधव्य आलेलं होतं. हा शब्द पुन्हा वापरणार नाही पण कळावा म्हणून. या तिघींच्याही जीवनामध्ये तुमच्यासारखा प्रसंग आला होता पण पती गेल्यानंतर सुद्धा आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर इथं पूजा करण्या इतपत देवत्व त्यांच्या कर्तृत्वानं मिळवलं. हीच स्त्रीची शक्ती आहे आणि हीच नारीची खरी पूजा आहे. म्हणून आपण यांचा आदर्श घेऊन तुमच्यामध्ये या सगळ्या 3 महामातांना आम्ही पाहतोय आणि तुमचं पूजन करतोय. तर इथून पुढे तुम्ही या ठिकाणी जागर सौभाग्याचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं जे आला माझे पत्रकार बांधव उपस्थित सर्व पुरुष बांधव आमचे गटकुळ भाऊंसारखी फार मोठी माणसं सुद्धा खाली बसलेली आहेत. काही माझ्या भगिनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी इथून गेलेल्या आहेत पण ज्या व्यासपीठावर थांबल्या या सगळ्या बहिणींचा आधार माझ्या माता भगिनींना विनंती करतो की ताई तुम्ही भरणेताई तुम्ही सगळ्यांनी इथून पुढं इथूनच सुरुवात करा की माझ्या या भगिनींना खऱ्या अर्थानं सौभाग्याचा जागर म्हणून सुहासनीचं वाण तुमच्या हस्ते द्या. तुमच्या घरात राबवा तुमच्या मतदारसंघात राबवा तुमच्या गावात राबवा आणि हा जागर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या साह्यानं पोहोचू द्या. कारण मी हळदी कुंकू लावू शकत नाही पण तुम्ही माझ्या बहिणी हे सगळं करू शकता. तुमचा आधार माझ्या बरोबर असल्यामुळं मी आयुष्यभर 100% बलवान होऊन तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार. आपण एक 2-3 ठराव पास करणार आहोत. त्यातला पहिला ठराव सगळ्यांनी फक्त हात वर करून त्या ठरावाला अनुमोदन द्यायचं आहे. मी विचारल्यानंतर आज या क्षणापासून आम्ही असा ठराव पास करतो आणि तो शासनाला पाठवणार आहे. तो शासनाला हा कशासाठी पाठवणार आहे कारण आमच्या सगळ्या बहिणींचा आणि या संघटनांचा तो आवाज आहे आणि ती मागणी आहे. त्यातला पहिला ठराव इथून पुढे एखादा विवाहित पुरुष गेला तर त्याच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र पायातली जोडवी काढू नये बांगड्या फोडू नये आणि कपाळीचा हळदी कुंकू पुसू नये असा कायदा सरकारने करावा. हे तुम्हाला मी सुचवतोय. तुम्हा सर्वांची याला मान्यता आहे का? हात वर करून मोठ्या आवाजात हो म्हणणार आणखी मोठ्या आवाजात मुंबई. दुसरा ठराव मी पास करतोय तो असा आहे की जर कोणी हा कायदा मोडला तर त्याला कायदेशीर दृष्ट्या शिक्षा करावी आणि त्या शिक्षेची तरतूद त्या कायद्यामध्ये असावी की जिथून पुढे कुठल्याही स्त्रीचं किंवा कुठल्याही पुरुषाचं हे कृत्य करण्याचं धाडस होणार नाही असा कायदा करावा का? दुसरा ठराव. तिसरा ठराव आता इथून पुढे ऐका. महाराष्ट्राच्या शासनाच्या शाळेच्या बँकेच्या आणि कुठल्याही दप्तरामध्ये इथून पुढे विधवा या शब्दाला कायमची तिलांजली द्यावी. गंगा भागीरथी ह्या शब्दाला कायमची तिलांजली द्यावी आणि स्त्रीची वेगळी ओळख एक सुवासिनी आणि दुसरी जिचा पती गेलाय अशी न ठेवता स्त्रियांच्या नावापुढं लग्नापूर्वी कुमारिका आणि लग्नानंतर मरेपर्यंत पती असो अथवा नसो सौभाग्य शब्द लिहिण्याचा कायदा करावा आणि सरकारी दप्तरामध्ये तसा बदल करावा. याच्यासाठी तुम्ही कायदा करावा. हा तिसरा ठराव मी तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं मांडतो. तुम्हा सर्वांची मान्यता आहे का? न्यूज चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच राज्यकर्त्यांना शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी नम्र विनंती करतो की या आवाजाची दखल घ्या.
आणि आम्ही तुम्हाला पत्ररूपाने हे सगळं पाठवतो. त्याचं कायद्यात रूपांतर लवकरात लवकर करून माझ्या बहिणीला न्याय द्या ही विनंती करतो. आणि माझा हा प्रसाद माझ्या बहिणीपर्यंत पोहोचला असं समजून माझ्या या वाणीला पूर्णविराम देतो. परंतु एक गोष्ट जाता जाता सूचनेनं सांगतो, कुणाचा नामोल्लेख राहिला असेल, कुणाच्या कार्याची ओळख राहिली असेल, देणगी देणाऱ्यांची नावं मी विसरलो तरी ताई आता ते देणगी सर्व देण्याची महिला नावं. भगिनी खाली बसून घ्या. एक 5 मिनिटाचा कार्यक्रम आणि होता अगदी सगळ्यांनी उठायचं आणि नाहीये नाही तुम्ही सांगा. आणि इकडून पण मिळणार आहे तिकडून पण मिळणार आहे, त्या बाजून पण जायचंय म्हणे. एक मिनिट हा मी सांगतो तुम्हाला. थोडा थांबा. तुम्हाला एक भगिनी हळदी कुंकू लावेल आणि तुमच्या मापाचा जो काय साईज आहे बांगड्याची, गाळा काय म्हणतात तो, त्याचे 3-4 प्रकारचे पॅकेज आहे. त्यामुळे तुमच्या नावाचा तुमच्या मापाचा जो गाळा असेल त्याचे 1 डझन बांगड्या, 2 चुडे आणि तिळगुळाचा लाडू घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. सगळ्या स्त्रियांसाठी हा प्रसाद आम्ही उपलब्ध केलाय. सगळ्यात सौभाग्यवती आहे, त्यामुळे एकही स्त्री हा वाण घेतल्याशिवाय जाऊ नये अशी नम्र विनंती करतो. ताई ज्यांनी ज्यांनी दान केले त्यांचे नाव. धन्यवाद. या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही स्त्रीने वाण घेतल्याशिवाय या ठिकाणी जायचं नाही अशी नम्रपूर्वक विनंती आहे. या जागर सौभाग्याचा या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये विशेष सहकार्य आहे. चुडा आणि बांगड्यासाठी रुपये 21,000चं दान दिलेलं आहे. जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा माननीय सौ भाग्यश्रीताई पाटील यांनी. त्याचबरोबर कामधेनू परिवार यांच्याकडून 11,000 रुपयाची देणगी लाभलेली आहे. पतंजली योग परिवार 15,000 रुपयांची देणगी लाभलेली आहे. बैठक व्यवस्था सौ मखरे मॅडम यांनी केलेली आहे. सर्व स्त्रियांनी बसून घ्यावं कृपया ही नम्र विनंती आहे. सगळ्यांनी खाली बसा प्लीज. कार्यक्रम खूप छान झाला आहे. कोणी शेवटला गोंधळ करू नका. सगळ्यांना सौभाग्याचं वाण द्यायचं आहे आपल्याला. सगळ्यांनी खाली बसा. ग्रुपनी जा. एकदम कोणी जाऊ नका. शेवटला सौभाग्याचं दान सहकार्य करा. घेतल्याशिवाय एकही स्त्री या ठिकाणावरून जाणार नाही. कारण आजचा हा ऐतिहासिक कार्यक्रम तेव्हाच संपन्न होईल ज्यावेळी तुम्ही या ठिकाणाहून जाताना सौभाग्याचं वाण हाती घेऊन जाणार आहे. तुमची साथ आमच्यासाठी खूप मोलाची आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी तुमची साथ मोलाची आहे. इकडे आहेत का? इकडे आहेत का? आहेत ना. तुम्ही तुमच्या मापात. आणि हे लक्षात ठेवा, इथून एकाही भगिनीनं तसं जाऊ नका, कारण तुमच्यासाठी जे खरेदी केलंय ते वाया जाईल. ते वाया जाऊ देऊ नका, घेऊन जावा.